भारतासाठी एक चिंतेची बाब. भारतात निपाह व्हायरसच्या रूपाने एक नवं संकट समोर उभं राहिले. निपाह व्हायरस वेगाने पसरतोय. तो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजारांना जन्म देतो. पश्चिम बंगालमध्ये निपाह या प्राणघातक विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे भारतातच नव्हे तर आशियातील काही भागांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. याआधी याच निपाह व्हायरसनं केरळमध्ये धुमाकूळ घातला होता. चिंतेची बाब म्हणजे या विषाणूवर कोणताही उपचार सध्या नाहीये. भारतात उभ्या ठाकलेल्या या संकटाबद्दल जाणून घेऊया या रिपोर्टमधून. भारतावर नवं संकट. खतरनाक निपाह व्हायरसची एंट्री. काय लक्षणं? भारतावर आणखी एक नवं संकट ओढावलंय. खतरनाक निपाह व्हायरसनं भारतात एंट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे काही रुग्ण आढळलेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारनं या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवलंय. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही या विषाणूचा धोका वाढलाय. हा विषाणू नेमका काय आहे, तो किती घातक आहे, याची लक्षणं काय आहेत पाहूया. निपाह विषाणू प्रामुख्यानं फळं खाणाऱ्या वटवाघळांमध्ये आढळतो. इथून तो मानवांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये पसरतो. संक्रमित वटवाघळानं खाल्लेलं फळ जर एखाद्या व्यक्तीनं खाल्लं तर हा विषाणू मानवांमध्ये पसरतो. एखादा संसर्ग झाल्यानंतर हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. अशा प्रकारे याचा प्रसार होतो. निपाह विषाणू इतर विषाणूंपेक्षा जास्त धोकादायक आहे. या विषाणूचा मृत्यूदर 40 ते 75% इतका असू शकतो. हा विषाणू मेंदूवर लवकर हल्ला करतो, त्यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. त्याचा जीव वाचणं कठीण होतं. या विषाणूसाठी अद्याप कोणतंही औषध किंवा लस विकसित झालेली नाही, त्यामुळे धोका आणखीनच वाढतो. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो, त्यामुळे तो वेगानं पसरू शकतो. लोकांना या विषाणूच्या लक्षणांबाबत माहिती असणं आवश्यक आहे. निपाहची लक्षणं काय आहेत पाहूया. तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या आणि चक्कर येणं, घसा खवखवणं, लोक बेशुद्ध पडू शकतात. मात्र निपाह विषाणूला रोखताही येऊ शकतं. त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी पाहूया. फणस किंवा पक्ष्यांनी कुरतडलेली फळं खाणं टाळा. लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. संक्रमित रुग्णांपासून दूर राहा आणि मास्कचा वापर करा. ज्या भागात विषाणूची प्रकरणं नोंदवली गेली आहेत अशा ठिकाणी प्रवास करणं टाळा. भारतात निपाह व्हायरसच्या नवीन प्रकरणांची पुष्टी होताच केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हा तोच व्हायरस आहे ज्याचा मृत्यूदर 40 ते 75% असल्याचं सांगितलं गेलंय. सध्या निपाह व्हायरसवर कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. उपचार केवळ लक्षणांच्या आधारावर आणि सपोर्टिव्ह केअर पर्यंतच मर्यादित आहेत. याच कारणांमुळे सरकार प्रतिबंध, स्क्रीनिंग आणि जागरूकतेवर जास्त भर देत आहे. भारतात निपाहची प्रकरणं समोर आल्यानंतर आशियाई देशांचं अलर्ट मोडवर येणं हेच दर्शवतंय हा व्हायरस किती धोकादायक आणि संवेदनशील मानला जातो. वेळेत घेतलेली खबरदारी हाच यापासून बचावाचा सर्वात मोठा मार्ग आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.